जय भीम। आज तुमचे आमचे सगळ्यांचे मुक्तिदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सालाबादप्रमाणे मुंबईच्या या चैत्यभूमी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून करोडोच्या संख्येनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी येत असतात। आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत, आज सगळा चैत्यभूमीचा परिसर आहे। लाखोंच्या संख्येनं ही जनता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहे। माझ्याबरोबर मुक्ती कोण पते या अभियानाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत। मुक्ती कोण पते हे अभियान आमचे मार्गदाते धम्म चळवळीतले की ज्यांना आम्ही गुरुवर्य म्हणत होतो ते कालकथित अनिल भाऊ यशवंते यांनी आम्हा सगळ्यांना घेऊन धम्म प्रचाराचं कार्य मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात केलं। या अनिल भाऊ यशवंते यांनी हा धम्म प्रसाराचा वारसा या आम्हा कार्यकर्त्यांवरती सोपवलेला आहे। मुक्ती कोण पते अभियानाच्या माध्यमातून बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघर घेऊन जाण्याचं कार्य सातत्यानं अनिल भाऊ करत होते। त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी आदरणीय साळवे साहेब आहेत, आदरणीय तपासे साहेब आहेत, सावंत साहेब आहेत आणि अनिल भाऊंचे चिरंजीव धम्मराज अनिल यशवंते हे या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय दादा पवार या ताई आहेत आमच्या मुंबईच्या वेगवेगळ्या विभागातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ही सगळी जनता या ठिकाणी आलेली आहे। अनिल भाऊंनी जे अभियान सुरू केलं होतं बुद्ध लेणी संवर्धनाच्या संदर्भातलं केलेलं कार्य, बुद्ध धम्म जतन करण्याचं कार्य, ताई जय भीम, ते मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांचे सगळे सहकारी करीत आहेत। ते सातत्यानं अशा पद्धतीनं हे प्रदर्शन भरवत असायचे। आज अनिल भाऊ आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांनी दिलेला जो वारसा आहे तो जतन करण्याचा, सांभाळण्याचं हे सगळ्या मंडळीने काम हाती घेतलेलं आहे। ते आमच्या भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। सातत्यानं अनिल भाऊंबरोबर काम करणारी ही सगळी मंडळी होती। भाऊंचा धम्म प्रसार करण्याची जी यंत्रणा होती ते अशा पद्धतीनं चांगले विचार भाऊंनी पेरण्याचं काम सातत्याने केलेलं आहे। त्यांच्याबरोबर ही सारी मंडळी सातत्यानं असायची। काही मंडळी आज म्हणजे रात्रभर होते ती घरी गेलेले आहेत। विनोद साळवे साहेब आहेत, ज्याने इंदू मिलचा लढा सुरुवातीपासून आजपर्यंत मोठ्या जोमाने पुढे नेला। ते आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब आपलं नाव सांगा। साळवे साहेब आहेत। साहेब जय भीम सगळ्यांना। अनिल भाऊंनी अशा पद्धतीनं हा बुद्धांच्या विचार भित्तीपत्राच्या माध्यमातून पेरण्याचं काम सातत्यानं केलेलं आहे। घरोघर जाऊन, बुद्ध विहारामध्ये जाऊन, बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे। तरुणांना बौद्ध धम्माच्या मार्गावर नेण्याचं काम केलेलं आहे। आम्ही आज बोलतोय त्याच्या पाठीमागे अनिल भाऊंचं फार मोठं योगदान आहे। अशा पद्धतीनं अनिल भाऊंनी केलेले कार्य निश्चित आम्हाला सातत्याने प्रेरणादायी असणार आहे। या त्यांच्या स्लोगनमध्ये अनिल भाऊ म्हणायचे, माझ्या पाठी हे धम्म कार्य थांबता कामा नये, ते निरंतर चालू राहिले पाहिजे। अतिशय मार्मिक संदेश देऊन अनिल भाऊ गेलेले आहेत, पण त्यांच्या विचाराने आमच्यामध्ये आहेत। मी आदरणीय तपासे गुरुजींना विनंती करतो,
आपण हे मुक्ती कोणपते अभियान बरेच वर्ष अनिल भाऊंबरोबर चालवलेलं आहे, त्याबद्दल आपण थोडंसं सविस्तर बोलावं. बोला सर, बोला बोला बोला. नाही बोलताय थोडंफार केलं आमच्या अकलेप्रमाणे, आमच्या शक्तीप्रमाणे. 2002 पासून आम्ही साहेब आहेत, इतर सहकारी आहेत. 2002 पासून हे धम्मकार्य आणि यशवंतच्या बरोबर आम्ही करत आहोत. आणि इथे पुढे आता ते जरी आमच्यामध्ये हयात नसतील तर असं आम्हाला वाटत नाही आहे. तरी पण पुढे आम्ही हे कार्य चालूच ठेवू. एवढंच बोलून 2 शब्द थांबू. साहूसाहेब बोला. साहूसाहेब. यांना भाऊ म्हणायचे सर्व. भाऊ यशवंते. भाऊ यशवंतांचं कार्य एवढं महान आहे. त्यांनी तळागाळातून डाऊन टू अर्थ म्हणावं शकतं. त्यांची चळवळी त्यांनी छोट्यातल्या छोट्या तरुणांना पण त्यांनी आपल्या याच्यामध्ये सामावून घेतलं. सांगायचा मुद्दा, त्यांनी आपल्या ते राहायला काळा चौकीला होते, त्यांनी वडाळा म्हणा, आंबेडकर कॉलेजच्या तरुणांना म्हणा, सर्वांना जागरूक करण्याचे कार्य हे केलं. त्यांचं खास करून आम्ही सुरुवातीला तुळशीवाडीमध्ये त्यांचं योगदान फार मोठं होतं. त्यांनी तुळशीवाडीमध्ये जे ग्रामस्थ, ग्रामीण आपले हे देशस्थ आणि कोकणी यांच्यामध्ये साधर्म्य, यांच्यात संघटन निर्माण करण्याचं काम एकत्रित केलं. जे आजच्या घडीला जे दिसतंय, त्यांनी सर्वांना एकोपा आणण्याचं कार्य केलं. एकीकडे जे पंचायती शाखातले कार्यकर्ते आणि आमच्या तुळशीवाडी विभागातले सर्वांना एकत्र केले होते. त्यावेळेस त्यांनी 3 शाखा आणि जे मंडळ आहे या MP मिल कंपाऊंडचं ते तिकडचे मंडळ, आमच्या तुळशीवाडी विभागातले ते आमचे त्या साईडचं मंडळ तुळशीवाडी झोपडपट्टीतलं, आणि जी पंचायत शाखा आहे महालक्ष्मी रेस्कोर्स आणि 8 नंबर जी शाखा आहे, त्या सर्वांना एकत्रित करण्याचं मोठं काम केलं होतं. दुसरी गोष्ट, त्यांनी रेस्कोर्स विभागामध्ये तिथे पण बुद्धविहार बांधण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. त्यांनी त्यांच्या पाठपुराव्यामुळे तिकडे पाठपुराव्यामुळे तिथे बुद्धविहार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. पण नंतर त्यांच्या याच्यामुळे थोडंसं हे आले, बाधा निर्माण झाली. नंतर त्यांनी बाकीच्या गोष्टी नंतर लेण्यांसाठी संदर्भात जेव्हा संघटन निर्माण झाले, लोकांना मोटिवेट करण्यासाठी तरुणांचे प्रश्न, कार्यकर्त्यांचे प्रश्न त्यांनी प्रत्येक याच्याने कसोशीने निभावण्याचं त्यांनी काम केलं. मी सांगू इच्छितो, त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे बुद्ध लेण्यासाठी त्यांनी कर्जत लेणी सुरुवात केली. त्यांनी बुद्ध बोरवलीचे कानेरी गुंफा त्यावेळेस सुरुवात केली होती त्यांनी. त्यावेळेस त्यांनी तुळशीवाडी विभाग, काळा चौकी विभाग, वडाळ्यातले कार्यकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ती वरळी स्मशानभूमीमध्ये जे आपले बौद्ध बांधव आहेत त्यांना एकत्रित केलं. त्यांना मेन स्ट्रीममध्ये त्यांना येऊ दिलं आणि संघटन कसं प्रकारे वाढवता येईल याकडे ते सातत्याने लक्ष देऊन त्यांनी जे काही हेवे दावे असायचे कार्यकर्त्यांमध्ये ते नेहमी ते काढून टाकण्याचं काम त्यांनी केलं. आणि संघटन कसं निर्माण करता येईल, त्यांनी संघटनेच्या कुठल्या एका व्यक्तीच्या किंवा याच्या हे न करता संघटनेचं नाव हे बाबासाहेबांचं जे भाषण आहे मुक्ती कोणपते आणि आपली मुक्ती कशी होणार या भाषणाच्या सुरुवातीने त्या भाषणाच्या नावानेच त्यांनी संघटन निर्माण केलं होतं. त्या संघटनेचं नाव होतं मुक्ती कोणपते संघटना. आणि ते भाषण प्रत्येक कार्यकर्त्यांना भाषणामध्ये आपल्या संघटनेमध्ये सभासद जर व्हायचं असेल, प्रत्येकाला ती पुस्तिका दिली होती, ती भाषण तुम्ही वाचून घ्या. त्या भाषणामध्ये काही अडचण असेल, काही समजत नसेल, मला प्रश्न विचारा, मी सांगेन आणि ते भाषण समजूनच तुम्ही संघटनेत सामील व्हा, अशी त्यांची पूर्वअट असायची. आणि याच्याकडून लोकांना एक एक करून ते संघटन आजच्या घडीला त्यांनी निर्माण केलं. आजच्या घडीला ते काही राजकीय क्षेत्रातले कोणी हे नाही मोठे समजलं की नाही, समजा विधायक आमदार नाही आहेत किंवा नगरसेवक नाहीत, पण त्यांच्या निधनानंतर आजच्या घडीला त्यांच्या दोन वेळा शोकसभा 2 वेगवेगळ्या एरियामध्ये ते सुद्धा धम्म चळवळीतून उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांनी केल्या.
हे त्यांचं नक्कीच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ज्यांनी कृतज्ञता बाळगून आहे ते त्या कार्यकर्त्यांनी केलं असं मी म्हणू इच्छितो. आजच्या घडीला तरीसुद्धा लोकांना त्यांची कृतज्ञता आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लोक समजून आहेत आणि त्या जाणीवेतून लोक 2 दिवस आधी इथे धम्म बांधव धार्मिक जे लोक आहेत ते एकत्र जमले आणि त्यांनी त्यांना दिलेली श्रद्धांजली आहे. हेच मी म्हणेन. त्यांचा मुलगा आहे त्याच्याबद्दल त्यांना पण खूप त्याच्याबद्दल आहे आणि तो पण त्याची शैक्षणिक वर्ष चालू असताना त्याने पण त्याचं कार्यकर्त्यांचा जो उत्साह पाहून की यावर्षी दरवर्षी भाऊ 6 डिसेंबरला इथे जमतात आणि लोकांना धार्मिक कार्यामध्ये सहभाग होण्यासाठी आवाहन करतात. हे पाहून त्याने स्वतः पण त्याच्यात जिकिरीने त्याचा सहभाग दाखवला, त्याचा उत्साह दाखवला आणि त्यांनी पण एक कमिटमेंट इथे नोंदवलं की मी सुद्धा तुमच्यासोबत इथे येणार. आणि आज त्याच्या धम्मराज यशवंते याच्या सहकार्यामुळे आज आम्ही त्यांचं जे कार्य आहे इथे प्रदर्शनाद्वारे इथे लोकांना सांगू शकलो आणि त्यांच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहू शकलो. हेच मी इथे बोलू शकतो. आदरणीय साळवी साहेब हे सातत्यानं भाऊंबरोबर या कार्यामध्ये त्यांनी रात्रंदिन काम केलेलं आहे. सत्यवान साळवे साहेब बोला. जय भीम. मी भाऊंबद्दल सांगायचं म्हटलं तर भाऊंनी भरपूर काम केलेलं आहे. अख्खी मुंबई महाराष्ट्रात सगळीकडे त्यांची ओळख असते आणि आम्हाला तर दगड होतो आम्ही सगळे, पण आम्हाला माणूस करून आम्हाला घडवलं आणि आता ते गेलेत. आम्हाला दुःख भरपूर आहे, पण आता आम्हाला फक्त हा धम्मूकडे बघून धम्मूला उभं करायचे हे आमची एक डोक्यातली हे आहे, चिंग आहे आणि आम्ही आमचा सगळा ग्रुप एकत्र येऊन धम्मूला उभं करू ही आम्ही शपथ आजच घेतोय. जय भीम. विनोद साळवे साहेब त्यांच्या भाऊंबरोबर सातत्याने या धम्मकार्यात अग्रणी असायचे. बोला. भाऊंबरोबर साधारण 20 ते 25 वर्ष आम्ही सातत्याने या धम्मकार्यात आम्ही काम केलं आहे. नाशिकपासनं आणि शिवाय 22 प्रतिज्ञा अभियानात सुद्धा आम्ही काम केलं त्यांच्यासोबत. आणि भाऊंसारखं निस्वार्थी प्रामाणिक व्यक्ती आज इथून पुढे मिळणं मुश्किल आहे. आज त्यांचे वडील एवढे मोठे थोर महाराष्ट्रातले गायक होते, पण त्यांनी केव्हाच सांगितलं नाही. त्यांनी हे केव्हाच सांगितलं नाही की मी श्रावणदादांचा मुलगा आहे. त्यांना ते आवडायचंच नाही. त्यांनी त्यांची स्वतःची ओळख या माध्यमातून या कार्यातून धम्माच्या कार्यातून त्यांनी त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी कधीच आपल्या वडिलांचं नाव घेऊन कुठे असं कुठलंच म्हणजे काम नाही केलं त्यांनी. तर असे आमचे यशवंत भाऊ आज गेले अचानक. त्यांची पोकळी काही लवकर भरून निघणार नाही आणि आज असं बरेच लोकांना वाटत होतं की आज हा कार्यक्रम होणार नाही, पण आम्ही हा कार्यक्रम सक्सेस केला. धम्मू होता, परत जाधव गुरुजी होते, आणखी इतर काही सहकाऱ्यांनी सहकार्य केलं. पुढच्या वेळेस याला आणखी वेगळं स्वरूप येईल अशी मी ग्वाही देतो आणि धम्मूबरोबर आम्ही शेवटपर्यंत राहू अशी पुन्हा एकदा ग्वाही देतो. मी तेच थांबतो. गेली सर बरं सर. मला आता नाही ना देशमुख भाऊसनी जॉईन होऊन नाही ना आता 7-8 वर्षापासून झालं. आणि भाऊंचं एक कार्य असं होतं म्हणजे बोलण्याचा उद्देश होता की 25 झेंडा आपल्या घरापर्यंत पोचला पाहिजे प्रत्येक घरात. आणि ते पण अभियान चालू केलं तर स्टॉल लावून 25 झेंडा घरोघरी पोचला पाहिजे. आणि मेन थिंग भाऊंचं बोलण्याची स्थिती एवढी चांगली होती ना, नेहमी हसून बोलायचं, पुन्हा तोडून कधी बोलत होते. कोरोनाला उभा राहा. 22 भाऊ सातत्यानं तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचाराचा प्रसार करायचे. अशा पद्धतीने बॅनर वस्त्यातनं लावायचे. त्या बॅनरवरती असं लिखाण केलेलं आहे, प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे, म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. अशा प्रकारचे बॅनर भाऊंनी निर्माण करून वस्त्यातून लावण्याचा प्रयत्न करायचे. आता त्यांचे चिरंजीव थोडा पुढे होतं मग आता त्यांचा चिरंजीव म्हणजे लाडका सुपुत्र धम्मराज आणि यशवंत. धम्मराज
हा अनिल भाऊंचा चिरंजीव आहे. त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतले महान कवी गायक श्रावणदादा यशवंते यांचा चिरंजीव आहे. श्रावणदादा यशवंते आज खेड्यापाड्यात घराघरात पोचलेलं व्यक्तिमत्व. उदरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे, अंधेरा अवस्थित भीमाने लावलाय दिवा, अशी एकापेक्षा एक प्रतिभावंत गीतं त्यांनी त्यांच्या सुरेल आवाजातून आज रेकॉर्ड आहेत. या धम्मराज हा या यशवंते कुटुंबातली तिसरी पिढी आहे. ती सातत्यानं ही सारी मंडळी, मग अनिल भाऊंचे भाऊ सुनील भाऊ आहेत, युगेंद्र भाऊ यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आमचा मिलिंद भाऊ तोही गायक होता, ती काही वर्षापूर्वी त्याचं निधन झालं. आणि आमची रोहिणीताई आहे, दुसरी आमची कल्याणवलीताई, तिचं निधन झालेलं आहे. तर या सगळ्या श्रावणदादांच्या कुटुंबानं सातत्यानं आंबेडकरी चळवळीचा प्रसार करण्याचं कार्य हाती घेतलं होतं. ते इमाने इतबारे अनिल भाऊंनी पुढे चालवलं. आता अनिल भाऊंचा वारसा, अनिल भाऊंच्या जाण्यामुळे आम्हाला फार थोडेसे वेदना होत आहेत. तरीसुद्धा या धम्मराजच्या पाठीशी आपण सगळ्या समाजानं उभं राहिलं पाहिजे अशी मी अपेक्षा करेन. आदरणीय धम्मराज, तुला विनंती करेन, भाऊंच्या आठवणीबद्दल तू काय बोलू शकतो? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. खरं तर असा महापरिनिर्वाण दिन आम्हाला पहिल्यांदाच माझ्या वडिलांशिवाय आम्ही या ठिकाणी आहोत. आणि ते दरवेळी असायचे. आणि आता साळवे बोलले की मी पुढे होतो, पण आपण माझ्या वडिलांनी कधी ते पुढे दाखवले नाही. तसं आपण सर्व एकत्र मिळून हा सगळा प्रचार आहे तो नक्कीच करू. त्याच्यात कधीही खंड पडणार नाही. माझ्या वडिलांनी जसं सांगितलं हे निरंतर चालू राहील, हे असंच निरंतर नेहमी चालू राहील अशी तुम्हाला आश्वासन देतो. जय हिंद. धम्मराज आता सुंदररित्या गीतगायन करतो. म्हणजे त्यांचे आजोबा श्रावणदादा यशवंत यांचा वारसा जपण्याचं काम आमचा धम्मराज करतो आहे. धम्मराज, तुला खूप खूप पुढील आयुष्यासाठी सदिच्छा आमच्या. जय भीम.